सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत जे की 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जखमावर खारट मीठ लावण्याचं काम विधानसभेच्या अधिवेशनमध्ये करत आहेत. मित्रांनो, ते विधानसभेच्या अधिवेशनमध्ये म्हणत आहेत की PhD करून विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत, असं वादग्रस्त वाक्य हे विधानसभेच्या अधिवेशनमध्ये अजितदादा पवार, जे की एका संविधानिक पदावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या पदावर कार्यरत आहेत. खरं म्हटलं तर त्यांच्या घरामध्ये त्यांना त्यांची बहीण खासदार चालते, खरं म्हटलं तर त्यांना त्यांचा चुलता खासदार चालतो, खरं म्हटलं तर त्यांना त्यांची स्वतःची बायको खासदार चालते आणि स्वतः एका घरातून 5-5, 6-6 मंत्री असणारे अजितदादा पवार यांना महाराष्ट्रातील गोरगरिबाच्या एका कुटुंबातील 5-5 विद्यार्थी PhD करत आहेत हे चालत नाही आहेत. आरटी बारटी आणि सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून गोरगरीब घरातील मुलं PhD करत आहेत, आपलं करिअर घडवत आहेत. हे अजितदादा पवार यांना चालत नाही आहे, कारण की ते महाराष्ट्राचे खरे धुरंधर आहेत. महाराष्ट्राचे खरे रहमान डकेत ते आहेत. त्यांचा मुलगा टँगो कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात दारू विकतो, महाराष्ट्रातल्या तरुणांना बेवडं करतो हे चालतं. 1800 करोडचा घोटाळा करून स्टॅम्प फी कोर्टाची माफ करतो हे त्यांना चालतं आणि शेवटी सपशेल बाजूला होऊन निष्ठून जाण्याचं कामही त्यांना चालतं. पण एका गोरगरिबाच्या कुटुंबातील विद्यार्थी PhDच्या माध्यमातून आपलं करिअर घडवतात हे चालत नाहीत आणि ते म्हणतात की काय दिवे लावणार आहेत. अहो अजितदादा पवार साहेब, तुमचा मुलगा काय महाराष्ट्रामध्ये दिवे लावतो आणि तुम्ही काय दिवे लावता हे आधी बघा आणि मग PhD करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलावर तुम्ही ताशेरे ओढा. तुम्ही काय दिवे लावतात? 1800 करोडचा मुलांनी घोटाळा केला आणि तुम्ही 70,000 करोडचा घोटाळा करून साधा ढेकरही देऊ शकले नाही. तुम्ही खरे महाराष्ट्राचे रहमान डकेत आणि महाधुरंधर आहात. व्हिडिओ हा सत्य आहे आणि सत्य असल्यामुळे अजितदादा पवार यांच्या अंधभक्ताच्या बुडाला आग लागू शकते. जय महाराष्ट्र.